ओके. आता मी प्रभाग क्रमांक 1 मधून उभा आहे, दत्तराव तुकारामजी रेंगे ड ह्या मतदारसंघातून. मोकीन तिरुमला मोकीन खिल्लारे ह्या महिला सर्वसाधारण ब गटातून. क गटातून वैशालीताई दत्तात्रय दैतणकर आणि अ गटातून बबलू प्रसाद केशवराव नागरे हे अ गटातून. असे आम्ही चौघे उमेदवार भाजपच्या सिम्बॉलवर प्रभागातून उभे आहोत. आणि प्रभागामध्ये आज आम्ही जवळपास सर्व प्रभाग फिरला आहे. प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या जवळपास खिल्लारे साहेब आणि नागरे साहेब यांच्या काळामध्ये दोन्ही नगरसेवक पूर्वी असल्यामुळे बऱ्याच समस्या सुटलेल्या आहेत. ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्यांचं पण आम्ही लवकरात लवकर निरासन करत आहोत. हो, विकास प्रथम आज आम्ही जर सांगितलं, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि महापालिकेवर आम्हाला भाजपचीच सत्ता आणायची आहे. सत्ता आणल्यानंतर आपण जसं म्हणलं तर पूर्ण जे काही विकासाचे काम आहेत ते सर्व मार्गी लागतील या हिशोबाने आम्ही सर्व लोकांना जनमतांना जे लोकांना सांगतोय आणि लोकांच्या पण ती गोष्ट लक्षात येत आहे. दौरा आहे हो निवडणुकीच्या अनुषंगाने हो. काय मतदारांना वगैरे काय आवाहन करणार? मतदारांना आम्ही जास्तीत जास्त संख्येने प्रभागातल्या लोकांना ही विनंती करणार आहे की देवाभाऊची 5 तारखेला विष्णू जिनिंग ह्या ठिकाणी दुपारी 2 वाजता सभा आहे. त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सभेसाठी उपस्थित राहावे आणि मार्गदर्शन ऐकावे. 2017ला निवडून आलो तेव्हा माझं एक विजन होतं की सावरकरांचा पुतळा आपल्याला आपल्या वार्डमध्ये उभा करायचा, तर ते मी पूर्ण केलेलं आहे. जवळपास 57 ते 58 नाल्या आणि जवळपास 40 ते 50 रोडचे कामं मी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केलेले आहेत आणि विविध कामाचं मी ते बुकलेट बी छापलेलं आहे, तुम्हाला मी देईलच. आता नवीन व्हिजन म्हणजे आमचे हे राहिलेले जे काम आहेत, मी एकटा नगरसेवक असल्यामुळे ते कामं पूर्ण झाले नाहीत. म्हणजे त्याच्यामुळे जनतेला हे मी आवाहन करतो किंवा 4 नगरसेवक जर निवडून दिले तर आणखी ताकद वाढेल. जी मी कामं केली ती ताकद दुप्पट तिप्पट चौपट होईल. आता आमचं व्हिजन म्हणजे एकच आहे की प्रत्येक चौकामध्ये CCTV बसवणे, म्हणजे चोरांचं याचा सुळसुळाट खूप इकडं बॅक साईडला होतोय, तर ते त्याच्यावर कंट्रोल येईल. आणि जे मेन रोड राहिलेले आहेत, समजा पारदेश्वर मंदिर ते ठाकरे कमान, हा रोडसुद्धा आम्ही येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये लवकरात लवकर करून देऊ. या असल्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला कुठल्याही फंडाची वगैरे कायची कमी पडणार नाही. कारण एवढं मेघना दिदीनं भरभरून दिले की जवळपास म्हणजे 2017 पासून माझ्या प्रभागात जवळपास 15 कोटीचे कामं झालेले आहेत. हे मेघना दिदी पालकमंत्री असल्या तेव्हापासून तर 7-8 कोटीचे कामं मला इथं देण्यात आलेले. जनतेला एकच आवाहन करतो की बाबा वरी केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, तर परभणीमध्ये सुद्धा भाजपची सत्ता यावा, वार्डात सुद्धा 4ला 4 नगरसेवक भाजपचे यावा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पैसे आणता येतील. कारण पालकमंत्री आपल्या घरच्या आहेत, त्या द्यायला तयार आहेत, पण आपल्याला उमेदवार असले तर आणखी फायदा, जास्त काम होईल. एवढंच मला जनतेचं सांगायचं.